तर तुम्ही पक्ष बनवला नाही तर मग तुमचा पक्ष कोणता? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल. शिंदे गटाच्या अडचणी वाढणार व शिंदे गटाचे आमदार अपात्र होण्याची शक्यता. पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज एक असा प्रश्न उपस्थित झाला ज्यामुळे संपूर्ण खटल्याचं केंद्रच बदलल्याची चर्चा सुरू झाली. न्यायालयाने थेट विचारलं, जर तुम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला नाही तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या पक्षाचे आहात? यासारख्या प्रश्नामुळे आता शिंदे गटाच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की शिवसेना हा एक मूळ राजकीय पक्ष आहे. पक्षाची अधिकृत संघटना, संघटनात्मक रचना आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड ही सर्व प्रक्रिया पक्षाच्या नियमानुसार झाली होती. त्यामुळे काही आमदार वेगळे गेले म्हणून मूळ पक्ष बदलत नाही. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने विचारलेला प्रश्न महत्त्वाचा ठरला. जर बंडखोर आमदारांनी नवीन पक्ष स्थापन केलेला नाही तर ते मूळ पक्षातून बाहेर पडून स्वतःला अधिकृत पक्ष कसं बनवू शकतात? हा मुद्दा आता कायदेशीररित्या निर्णायक ठरू शकतो. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आमदारांची संख्या जास्त असली तर त्यामुळे पक्षावर मालकी मिळत नाही. पक्षाची ओळख ही त्याच्या घटनेत, संघटनेत आणि अधिकृत नेतृत्वात असते. दुसरीकडे शिंदे गटाचा दावा आहे की त्यांच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता आणि त्यामुळे त्यांची बाजू मजबूत आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालय नेमका कोणता निकष महत्त्वाचा मानतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान आणखी एक मोठा प्रश्न चर्चेत आला आहे. जर न्यायालयाने मूळ राजकीय पक्षाला प्राधान्य दिलं तर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर काय परिणाम होतील? याचं उत्तर निश्चित नाही, पण अपात्रतेबाबत निर्णय न्यायालय आणि संबंधित घटनात्मक प्रक्रियेनुसार होणार आहे. त्यामुळे सगळे आमदार अपात्र होणार असं निश्चितपणे म्हणणं सध्या योग्य ठरणार नाही. मात्र न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार पुढील कायदेशीर घडामोडींना वेग येऊ शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचा आणि बहुमताचा खरा अर्थ काय यावर आता घटनात्मक स्तरावर चर्चा सुरू झाल्या आहेत. आता सर्वांचं लक्ष पुढील सुनावणीकडे लागलं होतं. न्यायालयात कोणती निरीक्षण नोंदवतं आणि अंतिम निर्णय कोणत्या बाजूने जातो यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं चित्र अवलंबून असेल. आणि अशातच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेली कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर पोचली आहे. व कालच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला होता. मात्र या सुनावणीत सर्वाधिक चर्चा झाली ती न्यायाधीशांनी विचारलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नांची. हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याचा या खटल्यावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. तर सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. त्यांनी सांगितले की शिवसेना हा निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी या पक्षाचे नेतृत्व स्वीकारले होते व त्यांनी हेही स्पष्ट केले की याच पक्ष घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी शिंदे गटाने ना निवडणूक आयोगाने ना पक्ष घटनेवर कोणताही आक्षेप घेतला होता. व यानंतर कपिल सिब्बल यांनी 2022मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. त्यांच्या मते काही आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे गेले. त्या काळात झालेल्या हालचालींचे पुनर्नियोजन होत्या आणि सरकार बदलण्याच्या उद्देशाने त्या घडल्याचा दावा न्यायालयाने केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावून एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. मात्र त्यानंतर बंडखोर आमदारांनी स्वतंत्र बैठक घेऊन पुन्हा शिंदे यांनाच गटनेते घोषित केले. यावर सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानुसार गटनेते किंवा प्रदूत बदलण्याचा अधिकार केवळ मूळ राजकीय पक्षाचाच असतो, विधिमंडळ पक्षाला नाही. याचवेळी न्यायमूर्तींनी विचारले की त्या बैठकीत बहुसंख्य आमदार उपस्थित नव्हते, मग त्या बैठकीचे महत्त्व काय? त्यावर सिब्बल यांनी उत्तर दिले की अनेक आमदार त्यावेळी सुरतमध्ये असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यामुळे मूळ राजकीय पक्षाचे अधिकार संपत नाहीत. सुनावणीतील सर्वात महत्त्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा सरन्यायाधीशांनी एक मूलभूत प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की राजकीय पक्षात बहुमत नेमके कसे ठरवले जाते? त्यासाठी पक्षघटना किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये स्पष्ट निकष आहेत का? याच प्रश्नामुळे न्यायालयातील चर्चांना वेगळे वळण आले. कारण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देताना आमदारांच्या संख्येला महत्त्व दिले होते. परंतु जर न्यायालयाने घटनात्मक पक्षरचना आणि मूळ राजकीय पक्ष यांनाच महत्त्व दिले तर या प्रकरणाचा निकाल वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. व सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी असेही निरीक्षण नोंदवले की निवडणूक आयोगाने कदाचित चुकीच्या मुद्द्यांवर भर दिला.
खरा प्रश्न म्हणजे मूळ राजकीय पक्ष कोणाचा हा असल्याचं त्यांनी सूचित केले. यावर कपिल सिब्बल यांनी सांगितले की निवडणूक चिन्ह हे आमदारांचे नसून राजकीय पक्षाचे असते. कोणताही उमेदवार अधिकृत पक्षाचा फॉर्म ए किंवा बी शिवाय निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मूळ पक्षाची ओळख हा या खटल्याचा केंद्रबिंदू असल्याचे चित्र त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय सरन्यायाधीशांनी आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हटले की आमदारांना पक्षप्रमुख हटवण्याचा अधिकार नसतो. अशी कृती पक्षाचे सदस्य स्वेच्छेने सोडल्याचा मुद्दा मांडला जाऊ शकतो, याचा विचार होऊ शकतो. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असताना शिंदे गटाला गटनेते आणि प्रदोत म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण घटनाक्रमाचा फायदा बंडखोरांना झाला आणि त्यातून सरकार बदलले असा दावा त्यांनी केला आहे. व सुनावणीच्या शेवटी त्यांनी न्यायालयाला सांगितले की हा केवळ एक पक्षाचा वाद नाही, हा भारतीय लोकशाहीच्या तत्त्वाशी संबंधित प्रश्न आहे. जर आमदारांना पक्षापेक्षा वरचढ मानले गेले तर भविष्यात कोणत्याही निवडणूक आलेल्या सरकारची स्थिरता धोक्यात येऊ शकते. वादचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. आता न्यायालय पुढे कोणते प्रश्न विचारते आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादावर कोणती भूमिका येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आज सरन्यायाधीशांनी विचारलेल्या राजकीय पक्षातील बहुमत नेमके कसे ठरवायचे हा प्रश्न या संपूर्ण खटल्यातील सर्वात निर्णायक मुद्द्यापैकी एक ठरू शकतो. अंतिम निर्णय न्यायालय देणार असले तरी आजच्या सुनावणीने पक्षचिन्ह आणि लोकशाहीच्या घटनात्मक चौकटीवर मोठी चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.